गिरनार फाउंडेशन सांगली यांच्यातर्फे प्रीमियर शोचे आयोजन करण्यात आलेले होते. कोणताही सिनेमा हा 2-2.5 तासाचे आपले मनोरंजन करतो. काही सिनेमे असे असतात की पडद्यावर संपले तरी ते मनात अनेक काळ तसेच राहतात. आपल्याला काही विचार करायला लावतात, भावनांना स्पर्श करतात. असाच एक वेगळा वास्तवाला स्पर्श करणारा मराठी सिनेमा म्हणजे रुबाब. एका साध्या तुटलेल्या बटनातून नात्याची जुळवाजुळव करत आपल्याला काहीतरी सांगणारा, ग्रामीण भागाचे वास्तव दर्शन करणारा, तरुणाईला भावविश्व आणि प्रेमातील संघर्ष मानणारा हा सिनेमा. या सिनेमाची कथा ही अनेकांच्या मनाला भिडून गेलेली आहे. चित्रपटामागची मेहनत, जिद्द आणि कलात्मकता घेऊन रुबाब चित्रपटातील संपूर्ण टीम सांगलीमधील ॲसेस सिनेमागृहामध्ये उपस्थित होती. यावेळी सर्व कलाकारांचे उपस्थितांनी स्वागत केले. हा छोटासा कार्यक्रम पण अत्यंत सर्वांच्या मनाला भावून गेलेला होता. यावेळी टाळ्यांच्या गजराटामध्ये मान्यवरांच्या हस्ते या सिनेमामधील सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. लेखक आणि दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचा सत्कार महादेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य अभिनेता संभाजी सासणे यांचा सत्कार अतुल जाधव यांच्या हस्ते, अभिनेत्री सिमरन खेडकर यांचा सत्कार कल्याणी कोळी यांच्या हस्ते, अभिनेता विशाल शिरतोळे यांचा सत्कार संदीप मोरे यांच्या हस्ते, अभिनेता अभिजित सकटे यांचा सत्कार करण्यात आला. अभिनेता कुलदीप देवकुळे यांचा सत्कार स्वप्नील कोळी यांच्या हस्ते, अभिनेत्री जयश्री पाटील यांचा सत्कार वर्षा जाधव, मुख्य सहाय्यक दिग्दर्शक विक्रम मारुती शिरतोळे यांचा सत्कार मनोहर निकम यांच्या हस्ते, निर्मिती सहाय्यक सचिन ठाणेकर यांचा सत्कार स्वप्नील कुंभार यांच्या हस्ते, तर राज साबळे, महेश होवाळ यांचा ड्रीमलाइट स्टुडिओ माधवनगर येथील यांचा सत्कार महादेव पाटील आणि संदीप मोरे यांनी केला. आज सांगलीमध्ये गिरनार फाउंडेशन सांगली आयोजित रुबाब या चित्रपटाचा प्रीमियर शो अगदी दिमागदार पद्धतीने पार पाडण्यात आलेला आहे. या चित्रपटासाठी सांगली जिल्ह्यामधून असंख्य प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हाऊसफुल हा चित्रपट केलेला आहे. अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणाऱ्या या रुबाबला सांगली जिल्ह्यातून भरभरून प्रेम मिळालेलं आहे. सदर चित्रपटामध्ये ग्रामीण भागातील संस्कृतीचं अतिशय उत्तम दर्शन आणि एक चांगली आणि मनाच्या कोपऱ्यात घर करणारा हा चित्रपट आहे. मी सर्वांना आवर्जून सांगेन की एकदा तरी हा चित्रपट पाहावा. महाराष्ट्रातील मातीतला आणि ग्रामीण संस्कृती जपणारा चित्रपट सांगली जिल्ह्यामधील सर्व कलाकारांनी आणि आपल्या आसपासच्या भागातील सर्व क्षेत्रामध्ये चित्रपट हा शूट झालेला आहे. अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रतीचा चित्रपट आहे. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे आणि अतिशय उत्तम डिरेक्शन केलेलं आहे. अप्रतिम, याला तोड नाही. अशा या चित्रपटाला सर्वांनी आवर्जून बघावं आणि खूप सारं प्रेम द्यावं. धन्यवाद.